आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी शासन आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पालख्या, दिंड्या व लाखो वारकरी यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील सर्व पालखी तळ, रिंगण सोहळ्याच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री गोरे बोलत होते। यावेळी ते म्हणाले, सर्व पालखी तळ, विसावा ठिकाण, मुक्कामाचे ठिकाण व रिंगणाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यात उत्साही व आनंदी वातावरण आहे आणि याच वातावरणात पालख्यांचे स्वागत जल्लोषात केले जाणार आहे। जिल्ह्यात मागील 2-3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। या संदर्भात पालकमंत्री म्हणाले, पालखी तळावर पावसामुळे वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप यासह अन्य सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत। भंडी शेगावसह ज्या पालखी तळावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी जिल्हा परिषदेने तात्काळ आणखीन हायमास बसवून घ्यावेत। यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध केला जाईल। सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देताना पालकमंत्री गोरे म्हणाले, वाखरी पालखी तळावर चिखल होणार नाही व पाणी साचणार नाही यासाठी त्वरित मुर्मीकरण करून घ्यावे। कामासाठी केवळ 2च दिवस शिल्लक असल्याने तातडीने कार्यवाही करावी। आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले।